78 नंतर क्रमाने येणारी 7वी त्रिकोणी संख्या कोणती असा प्रश्न भंडारा तलाठी 2015च्या पेपरमध्ये विचारला होता विद्यार्थी मित्रांनो. मग हा प्रश्न सोडवण्याची अगदी सोपी पद्धत कोणती तर समजून घेऊया या प्रश्नाच्या या सोल्युशनच्या माध्यमातून. इथं 78 ही संख्या दिलेली आपल्याला त्रिकोणी. मग सुरुवातीला तुम्हाला काय करायचं की या 78 या त्रिकोणी संख्येचा पाया काढायचा आहे. मग पाया कसा काढतात तर या त्रिकोणी संख्येला 2 ने गुणायचं असतं. जो काही गुणाकार येईल 8 दुने 16, 7 दुने 14 आणि हातचा एक येईल 15. हा जो काही 156 गुणाकार आला या 156च्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या तुम्हाला शोधायची. ती कोणती आहे तर 144 ही त्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या आहे. आता या 144चं वर्गमूळ काढलं तर तुम्हाला 78 या संख्येचा पाया मिळेल. मग कशाचा वर्ग 144 तर 12चा. म्हणून इथे वर्गमूळ का निघाले 144चं 12 म्हणजेच 78 या त्रिकोणी संख्येचा पाया किती मिळतोय तुम्हाला 12 एवढा. आता पुढची स्टेप काय आहे तर 78 नंतरची क्रमाने येणारी 7वी त्रिकोणी संख्या आपल्याला विचारलेली आहे. मग ही 7वी विचारली म्हणून या पायामध्ये तुम्हाला 7 ऍड करायचे मिळवायचे. मग आपल्याला यांची बेरीज केली तर किती बेरीज मिळणार आहे तर 19 एवढी बेरीज मिळणार आहे. मग ही जर 19 जी बेरीज आहे ही बेरीज काय आहे तर नवीन त्रिकोणी संख्येचा पाया म्हणजे नवीन पाया आपल्याला या ठिकाणी मिळतो. मग आता या नवीन जर पाया आपल्याकडे इथे असेल तर आपल्याला त्रिकोणी संख्या कशी काढता येते तर त्रिकोणी संख्या बरोबर काय असतं तर 2 क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकार भागिले 2 बरोबर काय तर त्रिकोणी संख्या. तर त्या दोन्ही संख्यांपैकी पहिली संख्या काय असते पाया. मग आपल्याला इथं काय आहे आपल्याकडे पाया दिलेला आहे तर 19. मग 19 गुणिले त्यापुढे क्रमाने येणारी संख्या कोणती असणार आहे तर 20 भागिले काय करणार आपण 2. 2 ने जर 20 ला भाग दिला तर 10चा भाग जाईल बे 1 बे 0 0. आता 19 गुणिले 10 बरोबर किती येईल गुणाकार तर 190 एवढा गुणाकार येईल. म्हणजेच काय तर 78 नंतर येणारी 7वी त्रिकोणी संख्या कोणती मिळणार आहे आपल्याला तर 190 एवढी मिळणार आहे किंवा असणार आहे. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवता येतो विद्यार्थी मित्रांनो. विद्यार्थी मित्रांनो जर हे स्पष्टीकरण समजलं असेल तर अगदी सोपा प्रश्न तुम्हाला सरावासाठी देतो. या प्रश्नाचं उत्तर कमेंट करून प्रत्येकाने कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि SBI अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्र.